नवीन घराच्या भिंती जळल्या, साईटवर गेलेले मी दाखवते तुम्हाला पुढे. गौरव तनेजा यांच्या रोझियर फूड्सवरून मागवलंय हे ए टू वैदिक घी. कुशनिंग मटेरियलमध्ये पॅक होऊन बॉक्समध्ये दोन्ही प्रॉडक्ट्स रिसीव्ह झाले. यावर लिहिलंय ए टू घी मेड फ्रॉम कर्ड. बरणी उघडल्यावर छान दाणेदार साजूक तूप दिसलं. चव चाखून पाहिल्यावर खरंच जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं, जसं ते ॲडव्हर्टाइज करतात तसंच. आणि मी मागवली ही मध, रॉ वाईल्ड फॉरेस्ट हनी, ज्याची बरणी उघडल्यावर एकदम घट्ट गडद रंगाची मध दिसून आली. चमच्यात मध घेतल्यावर ती ओघळत नव्हती, इतकी घट्ट होती. आवडली मधही. कुमारचा फोन आला, साईटवर पोपट आलाय, एखाद फळ घेऊन ये. मी म्हटलं, मी पोहोचेपर्यंत उडून जाईल तो. तर म्हणाला, नाही बऱ्याच वेळापासून थांबलाय, तर ये तू. घरी लाल पेर होते, ते घेऊन गेले. मी पहिल्यांदाच एका स्वच्छंदी पोपटाला इतकं जवळून पाहिलं. दोन्ही पेर पोपटाने सावकाश-सावकाश खाल्ले. फार तरुण नव्हता तो, माझ्या मते वय झालंय त्या पोपटाचं आता. पण छान वाटलं, इतका वेळ त्याचा सहवास लाभला. तोही आम्हाला घाबरून उडाला नाही. एक्झॅक्टली काम कुठवर आलंय हे मी पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवेन.